वर्षाताई गायकवाड ते असं म्हणतात आहे की यांना आरक्षणाची गरज काय. मी वर्षाताईंना हे सांगू इच्छिते की तुम्हाला राजकीय प्लॅटफॉर्म आहे, तुमचे वडील खासदार होते, आपसुकच तिकीट तुम्हाला मिळाली, उद्या तुमच्या मुलांना पण मिळणार, त्याच्यानंतर तुमच्या बहिणीला तुम्ही आमदार केलं, म्हणजे पाहिलं ना घराणेशाही कशी फिरत फिरत गेलेली आहे. म्हणजे तुमचं काहीच नुकसान नाही होत, नुकसान आमच्यासारख्या महिलांचं होतं. आम्ही सर्वसामान्य घरातल्या महिला आहोत. आपल्यासोबत मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे आहेत. आपण जर पाहिलं तर आज भाजपच्या माध्यमातून इंडिया आघाडी विरोधात मोर्चा काढण्यात आलेला. हा मोर्चा का काढण्यात आला तर संसदेमध्ये एकंदरीत महिला आरक्षणाचं बिल जे आहे ते पटलावर ठेवण्यात आलं आणि त्याच्याच विरोधामध्ये कुठेतरी मतदान हे विरोधकांनी केलं आणि त्याचमुळे हे बिल पास नाही झालं, हे बिल फेटाळण्यात आलं आणि याच संदर्भात आज मोर्चा निघालेला आहे. ताई काय सांगाल, विरोधकांच्या एकंदरीत एकजुटीमुळे हा म्हणजे एकंदरीत हा महिला आरक्षणाचा बिल पास नाही झाला असं म्हणताय? या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी महिला आरक्षणाचं बिल आणलं होतं, परंतु या विरोधकांनी मग त्या ठिकाणी काँग्रेस पार्टी, राहुल गांधी त्यांच्या मांडीला मांडी लावून उभाटा आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून शरदचंद्र पवार साहेब यांची पार्टी, ह्या सगळ्यांनी मिळून ह्या बिलाला त्या ठिकाणी नामंजूर दिलेली आहे. समस्त महिला वर्गाला त्या ठिकाणी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की महिलांची भ्रूण हत्या करण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे. तुम्हाला मी सांगू इच्छिते की समस्त महिलांच्या हत्येचा एक कटकारस्थान, एक आमचं हक्काचं आरक्षण त्या ठिकाणी फेटाळून त्यांनी आम्हाला या ठिकाणी अतिशय नाराज केलेलं आहे. अतिशय तीव्र भावना आहेत आमच्या. मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये देखील याचा निषेध नोंदवला. 100% काल काळ्या रंगाच्या साड्या नेसून आम्ही त्या ठिकाणी निषेध नोंदवलाय. ते आमच्या हक्काचं होतं. आपण जर पाहिलं तर भारताचे आदरणीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये महिलांना समानतेचा अधिकार दिला होता आणि तो समानतेचा अधिकार देण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी केलं होतं, पण त्याला हाणून पाडण्याचं काम या विरोधकांनी केलेलं आहे आणि हाणून पाडल्यानंतर बाका थोपटण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. नाही पण ताई, तुम्ही सगळे म्हणत आहात की विरोधकांनी या बिलला विरोध केलाय, परंतु विरोधक म्हणत आहेत आम्हाला या आरक्षणाचा विरोध नाहीये. त्यांना कळून चुकलंय की त्यांनी फार चुकीचं केलंय. ज्या हाताने त्यांनी बाका थोपटल्या आहेत आणि ते सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांनी पाहिलेलं आहे. आज आपल्या हाताने ते त्यांना मतदानाच्या पेटीतून दाखवून देणार आहे त्यांची जागा की ते कुठे आता असायला पाहिजे. अतिशय पूर्ण समस्त भारताच्या महिलांमध्ये हा खूप तीव्र भावना आहे आणि या येणाऱ्या काळाच्या मतदानातून ते दाखवून देईल. 543 अंतर्गतच ते लागू करावं असं बिल म्हणजे विरोधक म्हणत आहेत. त्यावरून तुम्ही समजा त्यांची भावना किती संकुचित आहे. आज जर डिलिमिटेशन झालं असतं, आज जर जागा वाढल्या असत्या तर त्याच्यामध्ये किती जागा आज आपल्या 288 महाराष्ट्राच्या जागा डायरेक्ट 300, 350, 400 वरती जात होत्या. तुम्हाला मिळत होतं ना. त्या ठिकाणी पुरुषांनाही मिळत आहे, 50% महिलांनाही मिळत आहे. 33% घेतोय आम्ही, त्याच्यामध्ये आम्ही 33% घेतोय. तर आज त्या ठिकाणी 33% आरक्षणामध्ये पण त्यांची संकुचित प्रवृत्ती दिसून आली आणि ते हाणून पाडण्याचं काम विरोधकांनी केलेलं आहे. त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जनआक्रोश मोर्चा आम्ही इथे सुरू करू. वर्षाताई गायकवाड ते असं म्हणतात आहे की यांना आरक्षणाची गरज काय. मी वर्षाताईंना हे सांगू इच्छिते की तुम्हाला राजकीय प्लॅटफॉर्म आहे, तुमचे वडील खासदार होते, आपसुकच तिकीट तुम्हाला मिळाली, उद्या तुमच्या मुलांना पण मिळणार, त्याच्यानंतर तुमच्या बहिणीला तुम्ही आमदार केलं, म्हणजे पाहिलं ना घराणेशाही कशी फिरत फिरत गेलेली आहे. म्हणजे तुमचं काहीच नुकसान नाही होत, नुकसान आमच्यासारख्या महिलांचं होतं. आम्ही सर्वसामान्य घरातल्या महिला आहोत. आम्ही 20-22 वर्ष कष्ट केले, चळवळ केली, लोकांमध्ये जाऊन दिवस रात्र काम केलं. आम्हाला आमचं हक्काचं हे आरक्षण होतं, ते देण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केलं होतं. मग त्याला ह्या महिलांचा विरोध का? म्हणूनच आम्ही या ठिकाणी त्यांचा पूर्ण विरोध. तुम्ही असाल किंवा चित्रताई असतील, तुमच्या माध्यमातून विरोधक महिलांसोबत तुम्ही चर्चा केली, त्यांच्या घरी गेला होतात, त्यांना पटवून दिलं होतं. त्यावेळी नेमका सुसंवाद होता तुमच्यामध्ये आणि अचानक नेमकं काय झालं? आपण मराठीत काय बोलतो, खायचे दात एक दाखवायचे दात एक, असं झालं ना. दाताना तर चित्रताईंना फार समर्थन दिलं, आम्ही असं चित्र उभं केलं, पण प्रत्यक्षात त्यांच्या नेत्यांनी काय केलं, संसदेमध्ये त्याला मंजुरी न देण्याचंच काम केलं ना. म्हणजे हाणून पाडलं ना. म्हणजे ह्याच्यावरून ह्यांची दुटप्पी भूमिका कळते की दाखवायचं एक, करायचं एक, अशा पद्धतीचं जे ह्यांचं वागणं आहे हे आता अख्ख्या भारताने, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये महिला मतांच्या पेट्यांमधून ज्या हाताने तुम्ही बाकत थोपटली ना, तेच हात तुमच्या कानचुलात पडणार आहे येणाऱ्या काळामध्ये, ते तुम्हाला दिसणारच. 2035 शिवाय हे बिल लागू करण्यात येईल असं वाटतंय. आता हा संपूर्ण आता पार्ट जो आहे ह्याच्यामध्ये नामंजूर झाले. आता ह्याच्यावरती माहिती घेऊन कशा पद्धतीने पुढे ते मांडण्यात येईल
किंवा हा आता एक डिलिमिटेशन सुरू करण्यापूर्वीची ही प्रोसेस होती, ती करून त्याच्यानंतर आपल्याला डिलिमिटेशनमध्ये जाऊन जागा वाढवायच्या होत्या. त्याच्यामध्ये मग असं बघायला गेलं तर ओबीसी समाजाच्या महिलांचं पण नुकसान झालेलं आहे, एससी समाजाच्या महिलांचं पण इथे नुकसान झालेलं आहे. समस्त महिला वर्गांचं नुकसान करण्याचं काम हे या लोकांनी केलेलं आहे. नक्कीच आपल्यासोबत नवी मुंबईच्या महापौर देखील आहेत. ताई, काय सांगाल तुम्ही एकंदरीत या म्हणजे महाविकास आघाडीच्या विरोधाला अशा पद्धतीने आपण मोर्चाच्या माध्यमातून उत्तर देत आहे? खऱ्या अर्थाने हा कुठल्याही पक्षाविरुद्ध कुठल्या पक्षाचं आंदोलन नाहीये, तर नारी शक्तीचं आंदोलन आहे. जे अधिकार नारी शक्तीला मिळणार होतं, महिलांना जो अधिकार मिळणार होता, तो अधिकार हिरावून घेण्याचं काम या विधेयकाला नामंजूर करून करण्यात आलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने महिलांवर हा अन्याय आहे. आणि वारसा हक्काने प्रत्येक गोष्ट मिळेल हे कुठेतरी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवण्यात आलेलं आहे. कुठेतरी महिला कार्यकर्त्या ज्या आपल्या मेहनतीने कष्टाने प्रत्येक गोष्टीसाठी कार्य करतात, त्यांना कुठेतरी मागे ढकलण्याचं कार्य आज झालेलं आहे. पण एकंदरीत विरोधकांचं म्हणणं आहे की आमचा या बिलला विरोध नाहीये, डिलिमिटेशनला विरोध आहे. डिलिमिटेशनच्या माध्यमातून त्यांचं सांगण्याचा तो हे आहे की त्यांचा विधेयकाला विरोध नाही. डिलिमिटेशन आता जागा वाढणार होत्या, आता आपण परत जनगणना, त्याच्यातून मतदान नोंदणी, ह्या गोष्टी होत आहेत. नक्कीच महाराष्ट्रभरात प्रत्येक ठिकाणी, नवी मुंबई ती आमच्या जागा वाढणार आहेत, तेव्हा नक्कीच महिलांना 33% आरक्षण म्हणजे महिलांचा मोठा सहभाग राजकारणात होणार होता. या मोर्चाच्या माध्यमातून काय इशारा द्याल विरोधकांना? या मोर्चाच्या माध्यमातून कोणाला इशारा देण्यापेक्षा नारी शक्ती किती तीव्र नाराज आहे हे दाखवण्याचं काम आहे. पुढच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांना उत्तर मिळेल की कसं महिलांना आपण कमी लेखल्याचं त्यांना उत्तर ते मिळणार आहे. धन्यवाद आमची संवाद साधल्याबद्दल. आपण सध्या वरळी या परिसरामध्ये आहोत. अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर हा महिला भगिनींचा आक्रोश थेट महाविकास आघाडी विरोधात आपल्याला दिसून येताना आपल्याला पाहायला मिळतोय.